नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या मॅथराइज अकॅडमी चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। तर आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट्स, डिटर्मिनंट्सचे ॲप्लिकेशन। आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा क्रॅमर्स रूल। क्रॅमर्स रूल तुम्हाला 10वीला झाला होता आणि त्याच्यामध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघितलं होतं। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, आणि ते लिनियर इक्वेशनमध्ये एक्स आणि वायच्या किमती काढल्या होत्या, व्हॅल्यू फाइंड केल्या होत्या। आणि आत्ता जे 12वीला आहे तुम्हाला याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इन थ्री व्हेरिएबल, म्हणजे लिनियर इक्वेशन आहेत आणि ते थ्री व्हेरिएबल मध्ये दिलेले आहेत, आणि त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत एक्स वाय, आणि इथं तीन व्हेरिएबल घेतलेत बघा, एक्स वाय आणि झेड, आणि त्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायच्यात। बघा क्रॅमर रूल असा आहे, कन्सिडर थ्री लिनियर इक्वेशन्स इन थ्री व्हेरिएबल। आपल्याला या ठिकाणी लिनियर इक्वेशन थ्री व्हेरिएबल मध्ये घ्यायचे आहेत, आणि ते लिनियर इक्वेशन्स आहेत असे आहेत बघा, a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2, आणि तिसरा आहे a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3। असे तीन लिनियर इक्वेशन आहेत। आता याच्यामध्ये बघा हिअर इथं जे a1 b1 c1 ह्याला आपण एक कॉमन म्हणजे असं लिहिलेलं आहे बघा, किंवा असं घेऊ ai bi ci and di आर कॉन्स्टंट। हे या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत, आर कॉन्स्टंट्स। आणि आपल्याला माहिती आहे बघा या ठिकाणी हे एक्सचा कोएफिशिएंट a1 किंवा a2 a3 आणि b1 b2 b3 हे सर्वजण काय आहेत, c1 c2 c3 d1 d2 d3 हे कॉन्स्टंट आहेत। बाकी मग व्हेरिएबल एक्स वाय आणि झेड इथं यूज केलेलं आहे। तर याच्यावरून आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड केली होती 10वी मध्ये क्रॅमर रूलचा यूज करून, तोच रूल आपल्याला इथं यूज करायचा। फक्त काय आहे, तीन व्हेरिएबल आहेत, त्या ठिकाणी दोन होते। तर बघा एक्स ची व्हॅल्यू अशी आपण फाइंड करतो, एक्स इक्वल टू एक्सचं सोल्युशन किंवा एक्स ची व्हॅल्यू एक्स इक्वल टू dx अपॉन डी, हा फॉर्म्युला होता। वाय ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी वाय इक्वल टू dy अपॉन डी, dy अपॉन डी होतं। आणि झेड ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी असा फॉर्म्युला होता, झेड इक्वल टू dz अपॉन डी। हे असे तीन फॉर्म्युले आपण तिथं यूज केले होते। पण या ठिकाणी आता मग बघा, जेव्हा लिनियर इक्वेशन तीन व्हेरिएबल मध्ये जर असतील तर त्या ठिकाणी डी ची व्हॅल्यू काय असते बघा, प्लस डी असा येतो, वेअर डी इक्वल टू येतो बघा। आता या ठिकाणी आपल्याला एक्स वाय आणि झेड चे कोएफिशिएंट जे आहेत a1 b1 c1 याचा पहिला रो घ्यायचा, a1 b1 c1 याला डिटर्मिनंट मध्ये घ्यायचा, आणि फर्स्ट रो जो आहे a1 b1 c1, त्याच्यानंतर सेकंड रो जो आहे a2 b2 c2 चा घ्यायचा, a2 b2 c2, आणि थर्ड रो मध्ये a3 b3 c3 हे एलिमेंट्स घ्यायचे, a3 b3 आणि c3। आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं, याची जर व्हॅल्यू काढली तर या ठिकाणी आपल्याला डी मिळतो। त्याच्यानंतर dx फाइंड करण्यासाठी आता इथं एक बघा, dx इक्वल टू dx फाइंड करण्यासाठी या ठिकाणी डी मध्ये जे x चे कोएफिशिएंट आहेत a1 a2 a3 फर्स्ट कॉलम मध्ये, डी मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये जे x चे कोएफिशिएंट आहेत a1 a2 a3 याला रिप्लेस करायचं d1 d2 आणि d3 न। म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला d1 d2 d3 घ्यायचे, आणि बाकीचे y चे कोएफिशिएंट आणि z चे कोएफिशिएंट ॲज इट इज ठेवायचे, म्हणजे जशाला तसे ठेवायचे। इथं येईल मग d1 d2 d3, आणि इथं येईल b1 b2 b3, आणि इथं येईल c1 c2 c3। याच्यावरून आपण याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळते, आणि जर dx अपॉन डी केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळते। त्याच्यानंतर आता y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी या ठिकाणी डी मध्ये जे काही y चे कोएफिशिएंट आहेत बघा b1 b2 b3 हे कोएफिशिएंट d1 d2 आणि d3 न रिप्लेस करायचे, म्हणजे b1 b2 b3 च्या ठिकाणी d1 d2 d3 घ्यायचं, बाकीचं जशाला तसं राहतंय। या ठिकाणी बघा dy मग येईल, या ठिकाणी a1 a2 a3 आणि b1 b2 b3 च्या ठिकाणी d1 d2 d3 घ्यायचं, d1 d2
D3 आणि या ठिकाणी C1 C2 C3 आणि हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचा dy/d करायचं आणि आपल्याला व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी y ची व्हॅल्यू मिळते. त्याच्यानंतर z ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आणि dz असा येतो बघा, dz इक्वल टू येईल या ठिकाणी C1 C2 आणि C3 च्या ठिकाणी D1 D2 D3 च्या व्हॅल्यू ठेवायच्या आणि फर्स्ट आणि सेकंड कॉलम ॲज इट इज A1 A2 A3 B1 B2 B3 आणि या ठिकाणी येईल मग D1 D2 आणि D3. अशा प्रकारे डीझेडला जर आपण सॉल्व्ह केलं, डीझेडची व्हॅल्यू मिळते आणि त्याला जर आपण डी न डिवाइड केलं किंवा व्हॅल्यू ऑफ या डीच्या व्हॅल्यूनं जर आपण त्याला डिवाइड केलं तर आपल्याला त्या ठिकाणी झेडची व्हॅल्यू मिळते आणि अशा प्रकारे आपण एक्स वाय आणि झेड याच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर बघा पुढं रिमार्क आहे आणि असं आहे, इफ डी इक्वल टू 0 देन देअर इज नो युनिक सोल्युशन फॉर गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन्स. जर डी इक्वल टू 0 असेल तर त्या ठिकाणी जे काही लिनियर इक्वेशन्स आहेत त्याचा युनिक सोल्युशन नसतं. म्हणजे आपण त्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे एक्सचा फॉर्म्युला असा असतो dx/d आणि जर या ठिकाणी डी जर 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला एक्झिस्टच होत नाही. त्याच्यामुळं त्यात एक्सची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही किंवा जर y इक्वल टू समजा dy/d असतं, या ठिकाणी जर डी ची व्हॅल्यू 0 असेल तर y ची सुद्धा किंमत एक्झिस्ट होत नाही आणि z इक्वल टू dz/d असतं तर त्या ठिकाणी z ची सुद्धा व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला जेव्हा डी ची व्हॅल्यू 0 असते त्यावेळेस आपल्याला युनिक सोल्युशन मिळत नाही. त्यात दिलेल्या इक्वेशन्सचं किंवा सिस्टीम ऑफ इक्वेशन्सचं युनिक सोल्युशन मिळत नाही. बघा पुढचा ॲप्लिकेशन आहे कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. या ठिकाणी 3 इक्वेशन आहेत आणि त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल यूज केल्यानंतर त्या जे इक्वेशन आहेत त्यांची कन्सिस्टन्सी कशी फाइंड करायची किंवा कशी असते बघा. द नेसेसरी कंडिशन फॉर द इक्वेशन्स A1x या ठिकाणी आपल्याला 3 इक्वेशन दिलेत आणि 2 व्हेरिएबल घेतलेत. इक्वेशन अशा आहेत बघा, A1x प्लस B1y प्लस C1 इक्वल टू 0. या ठिकाणी 2च व्हेरिएबल आहेत x आणि y. या ठिकाणी दुसरं इक्वेशन आहे A2x प्लस B2y प्लस C2 इक्वल टू 0 अँड A3x प्लस B3y प्लस C3 इक्वल टू 0. जेव्हा असे 3 लिनियर इक्वेशन आणि 2 व्हेरिएबलमध्ये जर दिलेले असतील ते त्यावेळेस कन्सिस्टंट असतात, ज्यावेळेस त्याचे जे एक्स आणि वायचे एक्स आणि वाय व्हेरिएबल असणारे त्यांचे जे काही कोइफिशियंट आहेत आणि हे कॉन्स्टंट टर्म याचा डिटर्मिनंट हा इक्वल टू 0 असतो, त्यावेळेस ते 3 लिनियर इक्वेशन हे कन्सिस्टंट असतात. बघा डिटर्मिनंट A1 B1 C1 फर्स्ट जो काही रो आहे त्याच्यामध्ये आपल्याला A1 B1 C1 घ्यायचा, सेकंड रो मध्ये A2 B2 C2 आणि थर्ड रो मध्ये A3 B3 C3. याचा जर डिटर्मिनंट इक्वल टू 0 असेल तर तेव्हा ते इक्वेशन्स हे कन्सिस्टंट असतात. बघा पुढचा ॲप्लिकेशन आहे एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स अँड कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स. बघा आता डिटर्मिनंटचा यूज करून आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा. तर त्याच्यामध्ये बघा थेरम आहे, थेरम इफ A of x1 comma y1 comma B of x2 comma y2 and C of x3 comma y3 are vertices of triangle. हे जर A B आणि C जर ट्रायंगलचे दिलेल्या ट्रायंगलचे जर व्हर्टायसेस असतील तर बघा आर vertices of triangle ABC of triangle ABC. triangle ABC चे vertices असतील, then the area of
then the area of triangle is, तर या ठिकाणी आपल्याला एरिया फाइंड करण्यासाठी त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो असा आहे बघा, 1/2 इथे लिहा एरिया ऑफ ट्रायंगल किंवा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. हा प्रत्येक कोणताही जर तुम्हाला ट्रायंगल दिला तर प्रत्येक ट्रायंगलसाठी हाच फॉर्म्युला यूज करायचा. फक्त याचे कोई हे जे आहेत कोऑर्डिनेट पॉईंट हे चेंज होऊन येतील. 1/2 इंटू, आता या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे x1 y1 आणि थर्ड एलिमेंट जो आहे तो त्या ठिकाणी 1 घ्यायचा आहे. म्हणजे x1 y1 आणि 1 म्हणजे फर्स्ट जो आहे व्हर्टायसेस किंवा शिरोबिंदू त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट x1 y1 आणि 1. त्याच्यानंतर दुसऱ्या रो मध्ये येतील x2 y2 1, कोएफिशियंट ऑफ व्हर्टेक्स b x2 y2 1 आणि थर्ड रो मध्ये असेल x3 y3 1, x3 y3 1. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याच्यावरून आपल्याला दिलेल्या ट्रायंगलचा एरिया निघतो. झालं. आणि त्याच्यामध्ये एक रिमार्क आहे बघा, लिहून घ्या. रिमार्क असा आहे, जर दिलेल्या ट्रायंगलचा एरिया हा 0 असेल तर तेव्हा ते जे काही व्हर्टेक्स असतात किंवा पॉइंट असतात ए बी आणि सी हे कोलिनियर असतात. बघा, इफ द एरिया ऑफ ट्रायंगल is 0, then these 3 points are collinear. 3 points are collinear. कोलिनियर म्हणजे काय, तिन्ही पण पॉइंट एकाच लाईनवर असणे. बघा, कोलिनियर म्हणजे समजा एबीसी आहे ट्रायंगल आणि त्याचा जर एरिया 0 असेल तर ते 3 पॉइंट असे असतील. समजा या ठिकाणी ए असेल, ए ऑफ x1 y1, या ठिकाणी बी असेल x2 y2 आणि समजा या ठिकाणी सी असेल x3 y3. आणि हे जे पॉइंट असतात एकाच लाईनवर त्याला आपण कोलिनियर पॉइंट म्हणतो. बघा, आता जे काय आपण डिटर्मिनंटचे ॲप्लिकेशन बघितले त्यावर आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशंस बाय using Cramer's rule. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपल्याला इथं सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिली, 3 लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. x plus y plus z equal to 6, x minus y plus z equal to 2, x plus 2y plus minus z equal to 2. असे 3 लिनियर इक्वेशन दिलेत. आता याच्यावरून आपल्याला किंवा क्रॅमर्सचा रूल यूज करून आपल्याला या ठिकाणी एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात. तर बघा, सोल्युशन आपल्याला दिलेले इक्वेशन आपण लिहून घेऊ. गिवन इक्वेशन्स आर x plus y plus z equal to 6, x minus y plus z equal to 2 आणि तिसरं इक्वेशन आहे x plus 2y and x plus 2y minus z equal to 2. हे आपण दिलेले 3 लिनियर इक्वेशन या ठिकाणी घेतलेत. आता याच्यावरून आपल्याला सर्वप्रथम डी फाइंड करावा लागतो. डी तर बघा, डी फाइंड करताना आता आपल्याला माहित आहे याच्यामध्ये काय एक्स वाय आणि झेड
ह्या पहिल्या इक्वेशनचे फर्स्ट रो मध्ये पहिल्या जे काही लिनियर इक्वेशन आहे त्याच्यामधले एक्स वाय झेडचे कोएफिशियंट घ्यायचे. तर यामध्ये बघा, या एक्सचा कोएफिशियंट आहे 1, वायचा कोएफिशियंट आहे 1 आणि झेडचा कोएफिशियंट आहे 1. त्याच्यानंतर सेकंड रो मध्ये येतील सेकंड इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोएफिशियंट. तर याच्यामध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा आहे -1, झेडचा आहे 1. आणि थर्ड इक्वेशन मधले एक्स वाय झेडचे कोएफिशियंट जे आहे ते थर्ड रो मध्ये घ्यायचे. तर या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 1, वायचा आहे 2 आणि झेडचा आहे -1. या ठिकाणी असा आपण डी हा लिहिला. आता याला सॉल्व्ह करू आपण. तर या ठिकाणी बघा, डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याचा फॉर्म्युला यूज करायचा. या ठिकाणी 1 गुणिले -1 गुणिले -1 +1 येतो, -2 गुणिले 1 2 येतो, पुन्हा मायनस या ठिकाणी 1 येईल. याला सॉल्व्ह करायचं. 1 गुणिले -1 -1 येतो, -1 गुणिले 1 काय येतो 1 येतो, आणि शेवटी +1 येईल. +1 इंटू 1 गुणिले 2 2, -1 गुणिले -1 काय येते -1 येतो. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी 1 आणि 1 -2 -1 येत आहे. हा -1 1 -1 हे -1 -2 होतो. -2 हे +1 गुणिले 2, हे मायनस आणि मायनस प्लस होतो आणि 2 + 1 या ठिकाणी 3 येतो. नंतर 1 गुणिले -1 -1 -1 गुणिले -2 +2 आणि या ठिकाणी 1 गुणिले 3 हा 3 येतो. आणि -1 2 आणि 3 ची बेरीज होते 5 येते, आणि 5 मधून 1 गेल्यानंतर 4 राहतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली 4. आता डी नंतर आपल्याला फाइंड करायचा dx. बघा, या ठिकाणी आपल्याला डी ची व्हॅल्यू 4 मिळाली. आता त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचा dx. जेव्हा आपल्याला dx फाइंड करायचा असतो त्यावेळेस डिटर्मिनंट हा जो डी ची व्हॅल्यू किंवा डिटर्मिनंट हा डी आहे, याच्यामधला फर्स्ट कॉलम जो आहे त्याला आपल्याला रिप्लेस करावं लागतं d1 d2 आणि d3 न. म्हणजे या ठिकाणी d1 आहे 6, d2 आहे 2 आणि d3 आहे 2. ह्या व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवायच्या आणि बाकीचे कॉलम जे आहेत ते ॲज इट इज ठेवायचे. म्हणजे या ठिकाणी असं येईल 6 2 आणि 2. हा सेकंड कॉलम ॲज इट इज 1 -1 आणि 2, आणि हा 1 1 आणि -1. याला आता आपण सॉल्व्ह करू. तर असं येईल बघा, 6 गुणिले -1 गुणिले -1 काय येते +1 येते. 6 गुणिले 1 -1 इंटू -1 +1 येते. -2 गुणिले 1 2 येतो, पुन्हा -1 गुणिले बघा 2 गुणिले -1 -2 येतो, -2 गुणिले 1 येतो 2, आणि नंतर हा +1 गुणिले +1 येतो आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतो 2 गुणिले 2 4 मायनस, आणि 2 गुणिले -1 -2. नंतर याचे आपण सबट्रॅक्शन करू. 6 गुणिले 1 - 2 -1, -1 गुणिले -2 2 येतात -4 अधिक 1 गुणिले, आणि हे वजा हा वजा आणि हा वजा अधिक होतो, आणि 4 अधिक 2 6 येतात. इथं 6 बघा, 6 - 1 6 गुणिले -1 -6, -1 गुणिले -4 अधिक 4 येतात, अधिक 4, आणि 1 गुणिले 6 या ठिकाणी 6 येतात. नंतर हा 6 आणि -6 आणि +6 हा 0 होतो, आणि शेवटी फक्त 4 राहतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला dx ची किंमत मिळाली 4. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचा आहे dy, आणि dy फाइंड करण्यासाठी बघा, याच्यामध्ये जे y चे कोएफिशियंट होते किंवा सेकंड कॉलम, हा सेकंड कॉलम हा इकडचे जे कॉन्स्टंट आहेत 6 2 आणि 2 न रिप्लेस करायचे. फर्स्ट कॉलम जो आहे एक्सचे जे कोएफिशियंट आहेत फर्स्ट कॉलम मधले ते ॲज इट इज राहतील या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी येईल 1 1 1
1 वजा 1 आणि 2 याच्या ठिकाणी आपल्याला 6 2 आणि 2 घ्यायचंय. 6 2 2 आणि थर्ड कॉलम 1 1 वजा 1 येईल. 1 1 वजा 1. याला सॉल्व करू आता आपण. बघा असं येईल 1 गुणिले 2 गुणिले वजा 1 वजा 2 वजा 2 गुणिले 1 काय तर 2. नंतर वजा 6 गुणिले 1 गुणिले वजा 1 वजा 1 आणि मायनस 1 गुणिले 1 काय तो 1 येतो. शेवटी प्लस 1 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 2 2 आणि 1 गुणिले 2 2 येतो. हा 1 गुणिले 2 2 आला. बघा वजा 2 या ठिकाणी वजा 4 येतात. म्हणजे 1 गुणिले वजा 4 वजा 6 गुणिले वजा 1 काय तो वजा 2. इथं अधिक 1 आणि 2 वजा 2 0. बघा वजा 1 गुणिले वजा 4 वजा 4 वजा 6 वजा 2 ह्याचा गुणाकार केल्यानंतर अधिक 12 येतो आणि ते 0 झाला. आणि वजा 4 अधिक 12 येतात 8 येतात. अधिक 8 आणि dy ची किंमत आली 8 आली. बघा आपल्याला dx आणि dy ची आपण व्हॅल्यू फाइंड केल्या. त्याच्यानंतर आपल्याला dz फाइंड करायचा आहे. तर त्याच्यामध्ये असं येईल dz इक्वल टू या ठिकाणी z चे कोएफिशिएंट असलेला जो कॉलम आहे त्या ठिकाणी आपल्याला 6 2 आणि 2 ठेवायचे. बाकीचे 2 कॉलम ॲज इट इज राहतील. म्हणजे या ठिकाणी dz इक्वल टू येईल 1 1 1. दुसरा कॉलम येईल 1 -1 2 आणि तिसऱ्या कॉलम मध्ये येतील 6 2 आणि 2 6 2 2. नंतर बघा सॉल्व करू याला. या ठिकाणी येईल 1 गुणिले वजा 1 गुणिले 2 वजा 2 वजा 2 गुणिले 2 4 येतात. नंतर हा वजा 1 गुणिले 1 गुणिले 2 2 वजा आणि 1 गुणिले 2 2 येतील. आणि शेवटी अधिक 6 गुणिले 1 गुणिले 2 2 आणि वजा 1 गुणिले वजा 1 वजा 1 येतो. त्याच्यानंतर आपण याला सॉल्व म्हणजे मायनस किंवा सबट्रॅक्शन ॲडिशन करू. -2 -4 -6 येतात. 1 गुणिले -6 -1 गुणिले 2 वजा 2 0 येतो. आणि शेवटी +6 गुणिले वजा वजा अधिक होतो आणि 2 अधिक 1 या ठिकाणी 3 येतो. नंतर 1 गुणिले वजा 6 ही टर्म 0 होऊन जाते आणि पुन्हा प्लस 18 म्हणजे +18 येतो. आणि वजा 6 अधिक 18 याची वजाबाकी होऊन त्या ठिकाणी 12 येतात. म्हणजे dz इक्वल टू येतो 12. आता अशा प्रकारे आपल्याला dx आणि dy आणि dz च्या किमती मिळाल्या. आता आपल्याला x y आणि z च्या किमती काढायच्या. तर डायरेक्टली लिहा therefore x इक्वल टू x चा फॉर्म्युला आहे dx अपॉन d. तर या ठिकाणी असेल dx अपॉन d इक्वल टू dx ची किंमत आहे 4 आणि d ची किंमत आहे 4. म्हणजे ते या ठिकाणी येईल 4/4 आणि ही व्हॅल्यू 4 1 4 4 1 4 कटतात आणि याच्यावरून x ची व्हॅल्यू येते 1 येते. x ची व्हॅल्यू 1 आली. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू बघा y इक्वल टू येईल dy अपॉन d इक्वल टू dy ची व्हॅल्यू आहे 8 आणि d ची व्हॅल्यू आहे 4. म्हणजे या ठिकाणी येईल 8/4 याची काटाकाटी केल्यानंतर 4 1 4 4 2 8 आणि अशा प्रकारे y ची व्हॅल्यू येते 2. देअरफॉर y इक्वल टू 2 आणि शेवटी z इक्वल टू देअरफॉर z इक्वल टू dz अपॉन z इक्वल टू dz ची व्हॅल्यू आलेली आहे 12 आणि d ची व्हॅल्यू आहे 4. म्हणजे 12/4 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजेच z ची व्हॅल्यू येते 3. अशा प्रकारे आपल्याला देअरफॉर x इक्वल टू आली 1 x ची व्हॅल्यू आली 1 y ची व्हॅल्यू आली 2 आणि अँड z इक्वल टू आलं 3. अशा प्रकारे आपण क्रॅमर्स रूलचा वापर करून हे 3 लिनियर इक्वेशन्स जे आहेत त्याच्या व्हॅल्यू त्याच्या व्हेरिएबल जे आहेत x y z च्या किमती फाइंड केल्या.